श्री अधिक मास महात्म्य अध्याय 4. या अध्यायाचे नाव आहे ज्याचे त्याचे प्राक्तन. ओम श्री परमात्मने नमः. श्री गणेशाय नमः. सूत महाराज, आमच्या मनात एक शंका आहे. दान, धर्म, व्रतवैकल्ये, जप जाप्य करून सुद्धा मानवाला जीवनात सुख, दुःख, वियोग, यातना आणि क्लेश हे का भोगावे लागतात? एक जिज्ञासू प्रश्न विचारला गेला. तेव्हा सूत पुराणिक म्हणाले, आपण ह्या जन्मी जे काही दुःख सुख भोगत असतो ते सर्व आपल्या गतजन्मांमधल्या चांगल्या वाईट कर्माचे फळ असते. पेरावे तसे उगवते हा सृष्टीचाच नियम आहे. करावे तसे भरावे हा देवघराचा न्याय आहे. कर्मफलातून कोणत्याही जीवमात्राची सुटका नाही. मागे जे झाले ते आपण या जन्मी भोगत असतो. आता दुसरा प्रश्न असा की ह्या जन्मी तरी चांगले वागायचे, चांगले बोलायचे, पुण्यकर्म करायची. का? तर गतजन्माचे पाप भोगण्याची शक्ती मिळावी. निदान पुढे किंवा पुढील जन्मी तरी सुख लाभावे आणि ही जन्ममरणाची बेडी तुटावी यासाठी. नाहीतर त्या तिघांसारखी अवस्था होते. हे तिघे कोण? तिघे काय झाले त्यांचे? एका पाठोपाठ प्रश्न विचारले जाऊ लागले. तेव्हा सूत पुराणिक म्हणाले, थांबा, तुम्हाला मी त्या कर्मफलाची नीट कल्पना येईल आणि ते कसे भोगावे लागते याची एक कथा सांगतो, ती ऐका. मग सूत पुराणिक कथा सांगू लागले. एक प्रवासी उन्हातान्हातून प्रवास करत असताना एका तळ्याच्या काठी गारशी सावली पाहून विश्रांतीसाठी म्हणून स्थिरावला. त्याने तळ्यातल्या पाण्याने पाय धुतले, जवळची शिदोरी सोडली, थोडासा आहार केला, पाणी प्याला आणि विश्रांतीसाठी म्हणून झाडाच्या सावलीत विसावला. भरलेले पोट, सावली आणि सुखावणारा वारा यामुळे त्याला कधी झोप लागली हे त्यालाच कळले नाही. तो प्रवासी ज्या झाडाखाली झोपला त्या झाडावरच एक माकड काही खायला मिळते का या आशेने झाडावरून खाली आले. त्याने इकडे तिकडे पाहिले तर त्या माकडाला प्रवाशाच्या जवळ एक थैली भरलेली दिसली. तेव्हा काहीतरी खायला मिळणार या आशेने त्या माकडाने ती थैली पळवली आणि सरसर चढत वरची फांदी गाठली. थोड्याच वेळात तो प्रवासी जागा झाला. त्याने आपले चंबू गबाळ गोळा केले आणि घोड्यावर बसून तो पुढील प्रवासासाठी निघून गेला. तो प्रवासी निघून गेला आणि काही वेळातच दुसरा एक प्रवासी त्याच झाडाखाली विश्रांतीसाठी येऊन थांबला. निवांतपणे डोळे मिटून भगवंत चिंतन करत असताना त्या प्रवाशाला आपल्या मांडीवर येऊन पडलेली एक थैली त्याने पाहिली. छोटी पण काहीशी जड थैली त्याने कुतूहलापोटी उघडून पाहिली. तर काय, त्या थैलीत पैसे होते. देवकृपेने अचानक धनलाभ झाला या आनंदात त्या प्रवाशाने आधी देवाचे आभार मानले, मग त्या धनलक्ष्मीला नमस्कार केला. इकडे तिकडे नजर फिरवली आणि कोणी पाहत नाही याची खात्री होताच ती पैशाची थैली कनवटीला लावून तो दुसरा प्रवासीही पुढील प्रवासास निघून गेला. त्यानंतर आणखी एक तिसरा प्रवासी त्याच झाडाखाली येऊन बसला. त्यानेही तळ्याच्या पाण्याने हातपाय धुतले आणि भाकरी खायला म्हणून तो बसला. कसे बसे 2-4 घास त्याने खाल्ले असतील नसतील तोच तो पहिला प्रवासी तिथे धावत आला. त्याने त्या भाकरी खाणाऱ्या तिसऱ्या प्रवाशाला विचारले, काय रे बाबा, तुला इथे एक थैली सापडली का? नाही बा, मला तर इथे काहीच मिळाले नाही, त्या तिसऱ्या प्रवाशाने प्रामाणिक कबुली दिली. तेव्हा तो पहिला प्रवासी काहीशा रागावलेल्या स्वरात म्हणाला, हे पहा, खरे खरे सांग, तुला येथे एक थैली मिळाली ना? त्यात भरपूर पैसे होते ना? ती तू घेतलीस ना? नाही रे बाबा, मी तुझे पैसे का आणि कशाकरिता घेऊ? कसली थैली, कसले पैसे, कुणी घेतले, मला तर काहीच ठाऊक नाही. तो तिसरा प्रवासी गयावया करत म्हणाला, अरे चोरा, चोर तो चोर आणि वर शिरजोर. थांब, तू असा कबूल होणार नाहीस. असे म्हणत त्या पहिल्या प्रवाशाने त्या माणसाला जेवणावरून उठवले, त्याची गचांडी धरली आणि तो त्या तिसऱ्या प्रवाशाला मारू लागला. अहो असे काय करता, मला तर इथे काहीच मिळाले नाही. तुमची पैशाची थैली काळी की गोरी तेही मला माहीत नाही. मी तुमची थैलीही घेतलेली नाही आणि त्यातले पैसेही. मला सोडा, मला मारू नका. तो तिसरा प्रवासी हातापाया पडू लागला.
पण त्या पहिल्या प्रवाशाला त्याची काहीच दया येईना. तो पुढे होऊन त्या तिसऱ्या प्रवाशाचा गळा चावळू लागला. त्यावेळी मात्र देवा नारायणा धाव, मला वाचव असे म्हणून तो देवाची करुणा भाकू लागला. नेमके त्याच वेळी नारद मुनी त्याच भागातून भ्रमण करत आकाशमार्गाने चालले होते. त्यांनी तो झाडाखालचा प्रकार पाहिला. पहिला प्रवासी मारत होता, दुसऱ्या प्रवाशाचा गळा आवळत होता, थैली मागत होता आणि तो तिसरा निरपराध प्रवासी गयावया करत होता. तो खरे सांगत होता, तरीही तो पहिला प्रवासी मात्र त्याच्यावरच संशय घेऊन त्यालाच चोर ठरवून त्याला शिक्षा करीत होता. तो बिचारा मात्र देवाची करुणा भाकत होता, धावा करीत होता, नारायणाच्या नावाने डाहो फोडत होता, तरीही देव मात्र धावून येत नव्हता. हा सर्व प्रकार पाहून आणि त्या तिसऱ्या प्रवाशाचा निरपराधीपणा ओळखून त्याची दया नारद मुनींना आली. तेव्हा नारद सरळ वैकुंठात गेले आणि भगवान विष्णूंना प्रार्थना करीत म्हणाले, प्रभू, एक भक्त तुमच्या नावाने डाहो फोडतोय, वाचवा वाचवा अशी तुम्हाला तो विनवणीही करतोय, तरीही तुम्ही असे शांत कसे? तुम्ही त्याला वाचवायला का धावत नाही? तेव्हा नारायण म्हणाले, नारदा, तुला काय वाटले मला त्याच्या हाका ऐकू आल्या नाहीत? आता तो खरा अपराधी नाही हे खरे आहे, तरीही त्याच्यावर चोरीचा, खोटे बोलण्याचा आळ येतोय. त्याला कारण आहे त्याचे पूर्वजन्मीचे कर्म. तो आपल्याच गतजन्मीतील कर्माचे फळ भोगतोय. जे होते ते होणारच, त्यात मी काहीही बदल करू शकत नाही. नारदा, हा सारा तीनही प्रवाशांच्या पूर्वकर्माचा खेळ आहे. त्यामुळेच एकाला धनाचा वियोग, दुसऱ्याला अचानक धनलाभ, तर तिसऱ्याला निरपराधी असूनही शिक्षा भोगावी लागत आहे. हे ज्याचे त्याचे पूर्वकर्म आहे, प्रारब्ध आहे, त्याला मी काहीही करू शकत नाही. म्हणजे देवा, मी नाही समजलो, या तिघांच्याही हातून मागील जन्मी काही अपराध, काही दुष्कर्म, काही असाच गुन्हा आणि अनितीचे वागणे घडले आहे का? नारदांनी शंका विचारली. तेव्हा पूर्वकर्माच्या फळापासून जीव कसा बाजूला राहू शकत नाही हे सांगताना नारायण म्हणाले, नारदा, हे तिघेही प्रवासी पूर्वजन्मीचे ऋणको, धनको आणि जमीनदार आहेत. कसे ते ऐक. आता जो निरपराध असूनही मार खातोय तो मागच्या जन्मीचा कर्जदार आहे. ज्याला अचानक धनलाभ झाला तो दुसरा प्रवासी हा मागील जन्मीचा सावकार आहे आणि पहिला प्रवासी हा त्या व्यवहारातला जामीनदार आहे. तिसरा प्रवासी म्हणजे कर्जदार. ह्याने घेतलेले कर्ज फेडले नाही म्हणून त्याला आता मार खावा लागला. दुसरा प्रवासी जो सावकार, त्याला अचानक धनलाभाच्या रूपाने आपले धन परत मिळाले. पण कुणाकडून? तर अनेक वर्षे मेहनत करून पैसे जमवलेल्या त्या पहिल्या प्रवाशाकडून, म्हणजे कर्जदाराच्या जामिनाकडून. अशी ही कर्मफळाची कथा. इथल्या शिक्षा, धनलाभ आणि धनवियोग या प्रत्येक गोष्टीला ज्याचे त्याचे पूर्वकर्मच कारणीभूत आहे. तेव्हा हे सारे असे होणारच. कुणाच्याही कर्मात देव काय किंवा दैव काय ह्यातील कुणालाच कसलाच बदल करता येत नाही. नारदा, दुसरी गोष्ट अशी की हे तिघेही गतजन्मीचे ब्राह्मण होते. प्रभू, समजलो तुम्हाला काय म्हणायचंय ते. ब्राह्मणाने दुसऱ्याला धन देऊन आणि सावकारी करून व्याजाची आशा धरू नये. दुसऱ्याकडून कर्ज घेऊ नये. दोघांच्या व्यवहारात उगाच मोठेपणा मिरवायला जामीनही राहू नये. हेच सुचवायचे आहे ना प्रभू आपल्याला? नारद म्हणाले, होय, हेच सांगायचंय. ब्राह्मण हा सदाचारी, संतुष्ट आणि समाधानी हवा. तशा ब्राह्मणांना दान दिले तरच दान देणाऱ्याला खरे पुण्य लाभते. यासाठीच दात्याने दान करण्यापूर्वी ज्याला दान द्यायचे तो खरेच दान घेण्यास सत्पात्र आहे की नाही याची खात्री करणेही आवश्यक आहे. दानात अन्नदान, धनदान, वस्त्रदान, गोदान, भूदान इत्यादी अनेक गोष्टी जरी येत असल्या तरी अन्नदानासारखे दुसरे श्रेष्ठ दान नाही, हेही विसरून चालणार नाही. तर मंडळी, इथेच श्री अधिक मास महात्म्य अध्याय 4 समाप्त होतो. पुढील अध्यायात आपण नृगराजाची गोष्ट ऐकणार आहोत. त्यामुळेच या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे पुढील भागाचे नोटिफिकेशन तुम्हाला येईल. धन्यवाद. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः.